जावा पुढं, चावी मिळेल तुम्हाला. हे घर माझ्या आया ना आबांचं आहे. थोड्या दिवसांसाठीच मी ते देतोय. खरं मी परत आलो का मग माझ्याकडनं हे कुणी घेऊ शकणार नाही. काळजी घे पोरी, आणि आम्हाला तुझा अभिमान कायम असणार आहे. येतो मी. कमळे, एक घर गेलं म्हणून काय झालं? दुसरं घर आहे की. दुसरं घर? तुझं घर आणि माझं घर काही वेगळं आहे वय. तिकडं सामान ठेवूया. निंगी, आता थोड्या दिवसांचाच प्रश्न. मी परत लगेच येतो. खरं आत्ता मला मुंबईला जाणं लय महत्वाचं आहे. कमळे, चला, वेळ नको वाया घालवायला. आपण आत्ता लगेच निघूयात. चल. तुम्हाला सांगितलेलं कळत नाही का तो इथे घरात राहत नाही म्हणून? अहो, मी त्यांना एका इव्हेंटचं इन्व्हिटेशन द्यायला आलो होतो. ॲक्च्युली या इव्हेंटमध्ये त्यांचा सत्कार होणार आहे. त्याचंच इन्व्हिटेशन होतंय. तुम्हाला खरंच समजत नाहीये का मी काय बोलतोय ते? ज्या व्यक्तीला शोधण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात ती व्यक्ती या घरात राहत नाही. रोहित, नमस्कार. बोला, काय काम होतं? आमची एक सामाजिक संस्था आहे. आम्ही दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देतो. अच्छा. त्यांचा सत्कार करतो. आणि या वर्षीचा बेस्ट बिझनेसमॅन डेब्यू अवॉर्ड हा आम्ही ऋषी इनामदार यांना द्यायला ठरवला आहे. काय ना, मला असं वाटतं की तुमची संस्था उठसूट कोणालाही पुरस्कार देत फिरते, हो ना? नाही सर, ऋषी सरांनी तुमच्या बिझनेसमध्ये पाऊल ठेवल्या ठेवल्या खूप कमी वेळात 2 मोठ्या डील मिळवून त्या पूर्ण केल्याची पक्की खबर आहे आमच्याकडे. अच्छा, कोणाचा सन्मान करताय हो तुम्ही? जी व्यक्ती त्याचं घर, त्याचा बिझनेस, त्याच्या आईचा अपमान करून दुसऱ्या लोकांसाठी इथून निघून गेली त्याचा सन्मान करताय तुम्ही? रोहित, तुम्ही इन्व्हाइट माझ्याकडे द्या, मी देते त्यांना. मॅडम, तुम्ही खरंच नशीबवान आहात. असा टॅलेंटेड मुलगा तुमच्या नशिबी आला. थँक्यू. येतो मॅडम. रोहित, व्हॉट काइंड ऑफ बिहेवियर इज दिस? तू आपल्या पर्सनल गोष्टी बाहेरच्यांसमोर का डिस्कस करतोयस? काय मूर्खपणा आहे हा? आई, ऋषी त्या फडतूस कमळीसाठी तुझा अपमान करून आपलं घर सोडून निघून गेला. तुला नको नको ते बोलला. ही गोष्ट तू विसरली असशील, पण मी नाही. मान्य आहे ना मला की मी रागाच्या भरात खूप बोललो, पण त्यातला एकही शब्द चुकीचा नव्हता आई. अरे, राग आला म्हणून तू काही बोलशील का? इज दिस जस्टिफाईड? तसंही रोहित, माणसाचं कौतुक त्याच्या कर्तृत्वामुळे होतं, त्याच्या पर्सनल लाईफ मध्ये काय चाललंय म्हणून नाही. तसंही ऋषी त्याचं काम चोख करतो. अँड आय एम रिअली प्राऊड ऑफ हिम. ऋषीनी हे घर सोडलंय, इनामदारांचं नाव नाही. आय एम सॉरी आई. रागाच्या भरात मी खूप बोललो. सॉरी. ऋषी, आय एम प्राऊड ऑफ यू. दादा, ऐका नाही, ह्या गाडीची इन्फॉर्मेशन हवी आहे. गाडी कोणाची आहे वगैरे त्याची माहिती हवी होती. प्लीज काहीतरी करा ना. हो थांबा, हो थोड्या वेळाने आहे. इथे खूप गर्दी आहे. दादा, अहो खरंच लय महत्वाचं काम आहे. एकदा बघा तरी प्लीज. बघा, एकदा अरे बघा. काय आहे? प्लीज प्लीज. अहो यात गाडीचा नंबर सुद्धा दिसत नाहीये. हा, असं काय करता? MH03GS3 एवढं तरी दिसतंय. पुढचे 3च डिजिट दिसत नाहीत. काहीतरी करा ना प्लीज. 20 वर्ष जुनी गाडी. अहो एवढ्या माहितीवरून गाडी शोधणं कठीण आहे. आणि किती प्रयत्न केले ना तरी ह्या गाडीची माहिती कॉम्प्युटरमध्ये सुद्धा भेटणार नाही. काहीतरी असेल ना मार्ग दादा, प्लीज. अहो यासाठी सर्व रजिस्टर मला चेक करायला लागतील. आम्ही स्वतः मदत करतो तुम्हाला रजिस्टर मधनं शोधायला, आणि तुमची एक्स्ट्रा फी असेल तर ती पण देईल. अहो तुम्ही काय वेळ झालाय काय? अहो इथे शेकडो रजिस्टर आहेत.
किती रजिस्टर चेक करायचे, कुठल्या वर्षाची नोंद, गाडीचा नंबर सर्व चेक करायला लागेल आम्हाला. आणि असे सरकारी रेकॉर्ड्स असे कोणालाही दाखवता येणार नाही. तुम्ही एक काम करा, 4 नंबर खिडकी आहे तिथे जाऊन अर्ज भरा आणि 1 महिन्यानंतर या. हो जाओ. अरे फार कचकच आहे. चल. हो. काय करू? त्या गावच्यामुळे माझ्या डॅडने मला स्लॅप केलंय. आत्तापर्यंत प्रत्येक वेळेस मी तुला एक गोष्ट सांगत आलेली आहे. हा जो राग आहे ना, हा असाच साठवून ठेवत जा. मनामध्ये इतका साठव की त्याचा ज्वालामुखी झाला पाहिजे. आणि मग जेव्हा गरज पडेल त्यावेळेस या ज्वालामुखीचा उद्रेक करायचा, तेव्हा त्याचा वापर करायचा. बरं, आत्ताच्या पुरता काय सांगेन, आता विसर. एक काम कर, जर बाहेर जा. अगं कॉलेजला जा ना. सिरियसली ग्रॅनियाची, आरंट यू फॉरगेटिंग समथिंग? मी फेल झाली आहे. मला कोण देणार त्या कॉलेजमध्ये जाण्याची परमिशन? अगं हे वेडाबाई, असं कसं, तुला कशी परमिशन मिळणार नाही? अगं कॉलेज तुझ्या बापाचं आहे, तुला सहज ऍडमिशन मिळणार, कळलं? मी सांगते ना. आणि काय तुला काय ते 80 लागलंय बरोबर? मग एक काम करायचं, यावर्षी सगळे पेपर देऊन टाकायचे, चांगल्या मार्काने पास व्हायचं, अगदी टॉप करायचं. नॉट अ बॅड आयडिया. बट बिफोर दॅट मला आता फ्रेंड्ससोबत शॉपिंग करायला जायचंय. मी आलेच.